जालना नांदेड जो समृद्धी महामार्ग प्रस्तावित आहे, या महामार्गासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये जो भाव देण्यासाठी इथं जवळजवळ 200 शेतकऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनात आतापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी आला नाही ना इथं गेली इतके दिवस आंदोलन सुरू असून एक पोलीससुद्धा कर्मचारी नाही। त्यामुळे मी आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाचा निषेध करतो आणि तुगलकी कारभारासारखं वागणं या प्रशासनाचं यामध्ये दिसून येत आहे। निदानचा शेतकरी काय म्हणतात हे निदानचं प्रशासन एखादा प्रतिनिधी होऊन त्यांनी त्यांचं म्हणणं तरी ऐकायला पाहिजे होतं, आणि ते आजपर्यंत त्यांनी ऐकलं नाही, म्हणजे कुठली दखल त्यांनी घेतली नाही। इतकं निर्ढळलेलं प्रशासन मी आतापर्यंत कधी बघितलं नाही। साधं एखादा त्या लोकांपैकी जर एखाद्याने कोणी काही उद्या बरं वाईट केलं 5 तारखेला, याची सर्वस्वी जबाबदारी जालना प्रशासनावर राहील। म्हणजे प्रतिनिधी यावा इथं। आज या जागेचा भाव तुम्ही जर बघितलं तर 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटीच्या आसपास आहे, आणि शासन त्यांच्या नियमावर 25 लाखाला एकरीनं मागते। या 25 लाखा कवडी मोल भावाला एक साधा या मूर्तीमध्येच प्लॉट येत नाही 25 लाखाला। हा साधा विचार तरी शासनाने करायला पाहिजे नाही। त्यांना कायचे भाव माहीत नाही, प्रशासनाला सारं माहिती आहे, परंतु मूग गिळून गप्प बसून हे सारं हाकलण्याचा प्रकार आहे। त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहे, आणि शासनानं येऊन चर्चा करावी शेतकऱ्यांसोबत, आणि ज्या मागण्या त्या मान्य कराव्या। त्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आम आदमी पार्टीचा दिलीप राठी आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी टीमला आहे।